मुंबई किनारी गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत प्रवासी बोट समुद्रात उलटल्याने 600हून अधिक प्रवासी असलेल्या बोटीतील 13 जणांचा मृत्यू तर 100पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नौदलाच्या प्रवक्त्यांनीही याबाबत दिली आहे. अरबी समुद्रात उरण करंजाजवळ इंजिनाची चाचणी करीत असताना नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटल्याने ती नीलकमल या फेरी बोटीला धडकल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नौदलाचे 2 अधिकारी, 1 नौदल कर्मचारी यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर बोटीत असलेल्या सुमारे 99 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या 11 बोटी, तटरक्षक दलाची बोट, सागरी पोलिसांच्या 3 बोटी, 4 हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी बोटीच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. जखमींना अश्विनी हॉस्पिटल, डॉकयार्ड रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय व JNPT रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.